धूर, हा कुठून आला? सगळे कुठे गेले? ट्विंकल, नील भाईजी, तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. बंटी, काय झालं? भाईजी, त्या रिहर्सल हॉलला ना कोणीतरी आग लावली. दारजी, तुम्ही सांगितलं होतं ना, अगदी तसंच्या तसंच करून आलोय. हो दारजी, सकाळी सरळ सरळ आधी दिल्लीला गेलो होतो. तिथे गेल्या गेल्या साहेबांच्या सह्या घेऊन टाकल्या. हे बघा कागद, चेक करा तुम्ही. शाबास. मला तुझी हीच गोष्ट आवडते अज्जू, की तू स्वतःचं डोकं नाही वापरत. बस मी सांगतो तसं वागतो. दारजी, प्रसाद. नमस्कार. चला दारजी, निघतो मी, थोडं काम आहे. अशीच प्रगती कर. मला माहित होतं तू दार्जिनच्या पायाजवळ सापडणार. कोणाच्या सांगण्यावरून तू हे पाऊल उचललंस? हा बोल. सांगितलं होतं ना दार्जिनी की कोणी या मुंबईच्या डान्स कॉम्पिटिशनकडे वाकडी नजर करून नाही बघायचं. सांगितलं होतं की नाही? अज्जू, का केलंस तू हे? अरे असं काय झालंय? काही सांगशील? हो नील, झालं काय सांगशील तर? अच्छा, म्हणजे तुला काही माहितच नाहीये? हा? तुला तर आज मी संपवूनच टाकणार आहे. नील, नील, हे नील, चरतच बसते नुसती. कम्मो, ही वरची खोली उघडी का केली? आणि तिथे सामान कोणाचं आहे? काय झालंय? काही अडचण आहे का? हो वहिनी, हो. अहो वहिनी, ही गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगायला हवी होती की घरात तरुण मुली असताना परक्या मुलाला घरात ठेवायला नको. पण वहिनी, मी काय करू शकते? कम्मो, तू मुद्द्याचं बोलायला कधी शिकशील? काय झालंय ते सांग. वहिनी, ही सगळी चूक ना त्या रोशनीची आहे. तिनेच भावाच्या मनात भरवून दिलं की त्या खोलीत भाडेकरू ठेवायचा म्हणून. नाहीतर माझ्या भावाने असं कधीच केलं नसतं. हा भाडेकरू तो मुंबईहून आलेला पोरगा आहे. तोच तो ट्विंकलला डान्सेस शिकवतो, तो आकर्ष. तुम्ही कसली चिंता करू नका. मी असताना तो ट्विंकलच्या जवळ सुद्धा फिरकू शकणार नाही. मी नीट लक्ष ठेवेन. एक मिनिट. तुला हे म्हणायचंय की आकर्ष नावाचा माणूस इथे भाडेकरू म्हणून राहतो? हा, आकर्ष जयसिंग, ताल से ताल मिलाचा स्टार मेंटॉर. हो वहिनी, तोच तो. कांट बिलीव्ह इट. जो माणूस सर्व कर्नालला खरेदी करू शकतो, तो आज आपल्याकडे भाडेकरू म्हणून राहतोय. आई,
कमू, मला वाटतंय तुझ्या जावेचं डोकं कामातून गेलंय. हा? तू तिच्यासाठी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सोय कर. हा. बघ. बहिणी, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी सांगू नाही शकत की तू मला किती आनंदाची गोष्ट सांगितली असती. हे? मी कोणती आनंदाची गोष्ट सांगितली? जर तुला असं वाटतं ना की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे तर तू तसं समज, पण मला काय करायचंय काय नाही हे मी तुला नाही विचारणार. जेव्हापासून मला तुझी खरी माहिती समजली आहे तेव्हापासून आजपर्यंत मला तुझा नेहमी राग आलाय, पण आज मला तुझी कीव येते. वाटतंय की तू डान्सच्या जगाशिवाय दुसरं जग पाहिलंच नाहीयेस. सर, तुम्ही इथे? आणि ही जखम कशी झाली तुम्हाला? मला सिस्टरने सांगितलं तालचे ताल मिलाच्या रिहर्सल हॉलमध्ये आग लागली होती, तिथून पेशंट आलेत, पण तुम्ही इथे? हो, मी पण ते ऐकलं होतं. व्हेरी बॅड. पण मी तिकडून नाही आलो. ऑफिसच्या जवळच्या एका रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे. काही हरकत नाही, मी क्लीन करून ड्रेसिंग करून देते, तुम्ही बसा ना सर. ओके. तसं सर बोलायला नाही पाहिजे, पण तुम्ही ना गाडी थोडी सांभाळून चालवा. तुम्ही ड्रेसिंग करता करता बोलू शकता ना? हो, मी पण. तर मी काय बोलत होते, तुम्ही ना गाडी थोडी सांभाळून चालवायला You know पाहिजे. what? अगोदर ज्या नर्स होत्या ना त्यांनी व्यवस्थित साफ केलंय आणि मेडिकेशन पण दिलंय. मी एक काम करतो, मी घरी जातो, काही गरज नाही. अरे असं कसं म्हणताय? मी तर अजून नीट क्लीन पण नाही ते केलं. जे रिहर्सल हॉलवाले लोक आहेत ना त्यांना तुमची जास्त गरज आहे. आय थिंक यू शुड गो. नाही सर, तिथे आहे कोणीतरी अटेंड करायला. तसं सर, त्या दिवसानंतर तुम्ही फाईल विषयी विचारायला आलाच नाहीत. हो, मी थोडा बिझी होतो आणि तुम्हाला पण थोडा वेळ द्यायला हवा ना. आता इतक्याशा कामाला जास्त वेळ कुठे लागतो सर? तसं मी 3 वर्षांचे सगळे रेकॉर्ड शोधून वेगवेगळ्या फाईल्स तयार केल्यात सर. नक्की 3 वर्ष? हो सर, 94, 95, 96 चे सर्व रेकॉर्ड्स आहेत. कोणत्या फाईल बद्दल बोलतोय आकाश? हॉस्पिटल रेकॉर्डच्या फाईल्स. काय झालं बहिणी? तुम्ही इतक्या त्रासलेल्या का? तू माझं टेन्शन नको घेऊस. तू मला हे सांग की ट्विंकल रिहर्सल होऊन कधी येणार? हा, ती येतच असेल बघा, आली ती. मम्मा, हाऊ आर यू माय बेबी? मम्मा तुम्ही इथे? तुम्ही कधी आलात? मला सांगितलं पण नाही. ऍक्च्युली मला तुझी सरप्राईज टेस्ट घ्यायची होती. मला पाहायचं होतं की माझी ट्विंकल आपलं डाएट, आपली रिहर्सल यांच्यावर लक्ष देते की नाही. पण तुला पाहून तर अजिबात असं नाही वाटत की तू कॉम्पिटिशन जिंकण्याविषयी सिरियस आहेस. आणि ही काय केसांची अवस्था केलीस आणि हा चेहरा? जर असंच चालत राहील तर एक दिवस तू कर्नालच्या लोकांसारखीच दिसायला लागशील. सॉरी दीदा, मी फक्त उदाहरण देत होते. मम्मा, तुम्ही आल्याला सुरू केलं. नमस्ते. नमस्ते. ते मम्मा, ऍक्च्युली आज रिहर्सल हॉलमध्ये आग लागली होती. आग? आग लागली? मोठ्या मुश्किलीने आम्ही सगळे वाचलो. रेवाजी तर ठीक आहेत ना? हो ठीक आहे. मग अजून आला का नाही त्या? मी जातो त्यांना बघायला. काय झालं होतं? आग कशी लागली? बाळा, तू ठीक आहेस ना? ये जरा दाखव मला. नीट बघ कमो, हिच्या चेहऱ्याला तर काही लागलं नाही ना? मला हिचं करिअर स्पॉइल होताना नाही पाहिजे. रोशनी थांब.
अरे कोणी रोशनीला तरी विचारा की पोरगी कशी आहे. नीट तर दिसते ना, काही नाही झालंय तिला. दीदा काहीच नाही झालं, मी ठीक आहे. दीदा, तुम्हाला माहितीये आम्ही सगळे तर बाहेर पडलो होतो, पण रोशनीच आत अडकली होती. रोशनी इकडे ये, इकडे ये माझ्या जवळ. पाहू दे हो, मला, दीदा. लागलं तर नाही ना. दीदा तुम्ही उगीच काळजी करताय, काहीच नाही झालं मला. मी येते. अगं कसली गाई आहे स्वयंपाकघरात जायची. पाहू दे मला. ऑपरेशन हॉलला आग लागली होती आणि मी काय इतका मूर्ख नाहीये की यामागे कोणाचा हात आहे हे समजायला. नील तू माझं ऐक, या सगळ्या पाठी माझा हात नाहीये. तू असा नाही ऐकणार. नील! नील थांब. सुनबाई तू थांबव याला. नील, नील, नील ही बंदूक मला अम्मा, दे. तू सोडा. नील ही बंदूक मला दे तू. सोड तू अम्मा. नील, दारजी, आता तुम्हीच मला सांगा की मी कोणाची शपथ घेऊ ज्यामुळे तुम्हा सर्वांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल की मी नाही केलंय. आणि तुम्ही तर ओळखता ना मला की मी आयुष्यात माझ्या मताला कधी महत्व देत नाही, पण तुमचा शब्द कधीच टाळत नाही. तुमचा शब्द माझ्यासाठी ब्रह्मदेवाप्रमाणेच आहे. आणि ज्या दिवसापासून तुम्ही त्या मुलाला माझ्या घरात राहायचा हुकूम दिलात ना, भले मी आतल्यात जळत राहिलो, कधीतरी राग आला, त्याचे नखरे पाहत राहिलो, पण तुमचा शब्द नाही टाळला मी दारजी. आणि तुम्ही सगळे माझ्यावर संशय घ्या. तुझे डायलॉग बाजी आता बंद कर. इकडे सगळे काय मूर्ख नाहीयेत. बस नील, खूप झालं. हॉस्पिटल रेकॉर्ड्स म्हणजे सिस्टर थँक्यू. मी तुमच्या रेकॉर्डसाठी उद्या येईन. थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. त्या दुसऱ्या पेशंटना तुमची गरज असेल ना. हा काय नवीन तमाशा आहे डूड? व्हॉट इज हॉस्पिटल रेकॉर्ड्स नाव? ऍक्च्युली हो, ते हॉस्पिटलवाल्यांना रेकॉर्ड मेंटेन करायला लागतात ना, त्यामुळे ते म्हणतात उद्या येऊन पेपरवर साईन करा म्हणून. आर यू क्रेझी? एका ड्रेसिंगसाठी हे हॉस्पिटलवाले साईन घेणार तुझी? असो, या स्टुपिड जागी सगळं काही पॉसिबल आहे. जे काय करायचं ना आजच कर. इथे मी परत परत येणार नाही. रेवा, ॲक्च्युली ना ती नर्स आहे ना, तिची सिस्टर माझी फॅन आहे, म्हणून तिने मला रिक्वेस्ट केली की मी एक दिवस परत यावं. ओ गॉड, तू आणि तुझे फॅन्स. एनिवे, इथून निघायचंय का इथे राहायचा विचार आहे? शो शो. चूक झाली दारजी, पण तुम्हाला माहित नाही तिथे एक रिपोर्टर पण होता. जर त्याने उलटी सुलटी बातमी छापली असती ना, तर गोष्ट दिल्लीपर्यंत पोहोचली असती आणि खूप मोठा गोंगाट झाला असता. आणि तसंही साहेब आपल्यावर किती नाराज आहेत आणि कोणामुळे नाराज आहेत हे तर सगळ्यांनाच माहिती आहे ना. दारजी, मला माझी चूक चांगल्या प्रकारे माहिती आहे, म्हणून मी अजून जास्त सावध राहतो. आणि मला एक सांगा, जेव्हा मी सकाळी दिल्लीला गेलो होतो तर यामागे माझा हात कसा काय असू शकतो दारजी? तू नसशील तिकडे, पण तुझे चमचे होते ना तिकडे. दारजी, माझी माणसं बाहेरच उभी आहेत. तुम्ही म्हणत असाल तर बोलू. स्वतःच विचारेल त्यांना काय ते. कोणाच्या सांगण्यावरून नाग लावली होतीस? मला काही माहित नाही भाईजी.
खोटं बोलणं बंद कर आता. हो, आग मीच लावली होती. बोल, हॉलमध्ये आग कोणी लावली होती? माझ्याकडे इतका वेळ नाही उरलाय. लवकर बोल, नाही तर माझ्याकडे दुसरा मार्ग पण आहे. दारजी, लोक म्हणतात की शॉर्ट सर्किट झालं होतं. लोक काय बोलतात त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मला सांग, अज्जूने तुला काय सांगितलं होतं? आजूबाईजींनी काहीच नाही सांगितलं. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, आम्ही काहीच नाही केलं. वाटते उलटी सुलटी कामं करून चांगले माजलात. आता याचा निर्णय मीच लावणार. हा, बोल तू कोणाच्या सांगण्यावरून आग लावली होतीस? मला काही माहित नाही भाईजी. खोटं बोलणं बंद कर आता आणि बोल, अज्जूने काय सांगितलं होतं? हो, आग मीच लावली होती. नीलम वहिनी, नमस्कार. 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 तुम्ही कधी आलात? मला सांगितलं असतं तर मी आलो असतो अहो, न्यायला. काही हरकत नाही. अहो, मी आलेच ना. अच्छा अच्छा. रोशनी, पाणी आण. सुरिंदर, जरा पोरीला विचार तरी किती कशी आहे. काय झालं? अरे, ट्विंकलच्या क्लासमध्ये आग लागली होती. दोन्ही पोरी वाचल्या म्हणायच्या. ट्विंकल बेटा, हा. जास्त लागलं तर नाही ना? डॉक्टरला बोलवू? नाही मामाजी, मी ठीक आहे. बरं, तुम्ही एक काम करा, आज जाऊन कपडे बदलून आराम करा. आता जा. हा. ठीक तर आहेस ना तू? हे पोरी, सगळ्यांसाठी चहा बनव. अगं, तुझ्यासारखी नाजूक साजूक नाही, तरी सुद्धा तिला पण आराम हवा. कम्मो, पाणी घेऊन ये एक ग्लास माझ्यासाठी. मी आणते. तुला माहितीये, रोशनी पण तिकडे होती. जर तिला काय झालं असतं ना, तर मी दार्जिनचं पण ऐकलं नसतं. हो भाईजी, आग मीच लावली होती. पण मला माहित नव्हतं की रोशनीजी तिथेच असतील. आत्ता समजलं, हे सगळं त्या रोशनीमुळेच होतंय. न जाणो कधी सुटणार तिच्या तापातून. हा अज्जू, आता बोल, हा तुझा माणूस नाहीये. आता पण बोल ना की तू आग नाही लावलीस. हा? मला माफ कर भाईजी. डोकं फिरलंय तुझं. दार्जिनच्या हुकुमाशिवाय माझ्यासाठी मोठं काही नाही. आणि माफी मागायची तर दार्जिनची माग. दार्जी, माफ करा, मला चूक झाली. अज्जूभाईंनी काही नाही सांगितलं. त्यांना तर काही माहीतच नव्हतं. आग मीच लावली. बोलतोयस तू? तुमची पण काहीतरी इज्जत आहे. तुम्ही किती मेहनत घेतली होती ही नौटंकी थांबवण्यासाठी.
दिवस रात्र तुम्ही त्याच कामामध्ये होता आणि अशामध्ये नीलबाईंनी एकदा सांगितलं आणि दार्जिनी त्या दीडदमडीच्या पोराला सोडून दिलं तर भाईजी मी गप्प कसं बसणार आणि तुम्ही तर दार्जिनचं हुकूम म्हणून आतल्या आत कुढत बसला. तुम्हाला काय सांगायला गेलो असतो तर तुम्ही मला पण थांबवलं असतं. म्हणून भाईजी कायदा मी आपल्या हातात घेतला. भाईजी मला माफ करा भाईजी. डोकं फिरलंय तुझं, डोकं फिरलंय तुझं. दार्जिनच्या हुकुमाशिवाय माझ्यासाठी मोठं काही नाहीये. हे जे नाव आहे ना दार्जिनमुळे. चूक झाली भाईजी. माफी माझी नाही दार्जिनची माग. दार्जी माफ करा मला. चूक झाली माझी. तू जे केलं ते बरोबर नव्हतं, पण तुझी इमानदारी पाहून त्याला मी चूक पण नाही म्हणू शकत. म्हणून मी आज तुला शेवटचं माफ करतोय. जा पण इथून. दार्जी माफ करा. पोरगा भावनेच्या भरात वाहून गेला होता. पुढे अशी चूक नाही होणार. अच्छा दार्जी निघतो मी. वा रे वा, या खेळामध्ये एक एक जण नवीन डावपेच खेळायला लागलेत. मला तर आता असं वाटतंय की या वाहत्या गंगेमध्ये मी पण हात धुवून घ्यायला पाहिजे. बेटा नील, तुला राजा व्हायचंय, अज्जूला नाही. कारण तुला माझी जागा घ्यायची आहे आणि याकरता अज्जूला आपल्यात घेणं ही तुझी पहिली पायरी असेल. खरं तर हे आहे आई की ही मुलगी फक्त नीट वागायचा विचार करेल ना तर प्रत्येक वेळी मला लोकांसमोर मान खाली घालावी लागणार नाही. काही गरज नाहीये हिची नजर उतरवायची. अगं जी मुलगी आपल्या घराची इज्जत सांभाळू शकत नाही तिला कोणाची कशाला नजर लागेल.